हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आता वाजले आहे सकाळचे 5:30 आणि माझी दिवसाची सुरुवात होते एक ग्लास कोमट पाणी पिण्याने. बरं असो, व्हिडिओच्या चक्करमध्ये माझं पाणी पण एवढं गरम झालं होतं की पिणं पण थोडं मुश्किल झालं होतं. बरं, थंडी आहे म्हणून नाही बरं का. उन्हाळा असो, पावसाळा, हिवाळा, प्रत्येक ऋतूमध्ये मला गरम पाणी लागतंच. बरं असो, मग गरम पाणी घेतल्यानंतर मी जाते एक्झॅक्ट 6 वाजता मॉर्निंग वॉकला. एक्सरसाइजला जरी वेळ नसेल भेटला तरी माझी मॉर्निंग 1 तास वॉक पक्की असते. बघा, 6 वाजले तरी खूप अंधार दिसत होता. आता जेमतेम 6:45 झाले आहे. सूर्याचा प्रकाश बघा. असं सूर्य बघायला मला खूप जास्त आवडते. मॉर्निंग सनराईज. मग वॉकवरून आल्यानंतर मी लगेच लागते माझ्या कामाला, म्हणजे की ते आहे माझ्या अहोंचा डबा. त्यांचा डबा प्लस त्यांचा नाश्ता मी आल्यावरच बनवते. मॅक्स टू मॅक्स एका तासाभरात त्यांचा डबा प्लस नाश्ता रेडी होऊन जातो. तर आज डब्याकरिता बनत आहे डाळ पालक, फुलके व जिरा राईस. नॉर्मल राईस बनवलं असतं, पण कसं आहे ना, मला डाळ पालकसोबत जिरा राईस खूप जास्त आवडतो आणि हिवाळ्याची पालक पण खूप ताजी होती, म्हणून आज डाळ पालक. आणि ही आहे माझी एनर्जी ड्रिंक, मीन्स के ग्रीन टी. कॉफी आणि दुधाची चाय तर मी अवॉइडच करते. बरं, ग्रीन टी पितं पितं मी माझे कामं करते. जर की मी 5 मिनिट जरी बसली ना तर कामाला खूपच उशीर होतो आणि सकाळी असते कामाची धावपळ. मग इथे डब्याकरिता भाजी रेडी झालेली आहे आणि नाश्तासुद्धा रेडी आहे. नाश्त्यामध्ये आहे गरमागरम कांदे पोहे प्लस ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्समध्ये असतं रात्री भिजवलेले बदाम, मनुका, अक्रोड, काजू, पिस्ता, अंजीर. हा मॉर्निंगचा हेल्दी ब्रेकफास्ट असतो. मग आता त्यांना नाश्ता दिल्यानंतर मी करते त्यांचा डबा पॅक. मग हे ऑफिसला गेल्यानंतर मी पण नाश्ता करून घेते, पण त्या अगोदर थोडं किचन आवरते, जेणेकरून नंतर मग पसारा नाही होत. आणि पसारा असल्यावर मी किचनमध्ये कामच नाही करू शकत. बरं असो, मी पण नाश्ता करते आणि मग हिवाळ्यात माझं आवडतं फळ म्हणजे सीताफळ मला खूप जास्त आवडते. मग नाश्ता झाल्यावर मी करते थोडीशी साफसफाई. दोघंच म्हटल्यावर घरात काही एवढा पसारा नाही होत, पण तरी थोडं आवरते. घरात धूळ पण लवकरच बसते, तर डस्टिंग पण करते. घरातले सगळे कामं आवरल्यानंतर आंघोळीनंतर मी करते जेवण. जेवणासोबत मला लागतं दही. दहीचं सेवन माझ्या जेवणात असतं. बरं, मग आता आहे मेन गोष्ट ज्याबद्दल हा व्लॉग आहे. उद्या आहे माझी ॲनिव्हर्सरी, सो आज मला डेकोरेशन करायचं आहे. हा, ॲनिव्हर्सरी उद्या आहे पण डेकोरेशन मी आज करत आहे, बिकॉज रात्री 12 वाजता हे डेकोरेशन करून मला माझ्या मिस्टरांना सरप्राईज द्यायचं आहे. तर हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं आहे. यात 20 गोल्डन बलून आणि 20 रेड बलून आहे आणि आय लव्ह यूचं टॅग आणि हॅपी ॲनिव्हर्सरीचं असं गोल्डन टॅग आहे. आणि त्यात 2 गोल्डन सेलोटेप आणि 1 बलूनला स्टिक करायचं सेलोटेप पण दिलेला आहे. तर हे सगळे बलून आता मी फुगवून झालेले आहे. हे बघा, हॅपी ॲनिव्हर्सरी असं कर्सिव मध्ये दिसेल, पण ते पूर्ण गोल्डन आहे. आता बाकीचं डेकोरेशन करते म्हटलं तर हे जे तुम्हाला बॅगमध्ये गोल्डन फॉईल दिसत आहे ते ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं आहे, ॲमेझॉनच्या पॅकेटमध्ये नव्हतं. सो मागे काहीतरी छान दिसायला. हे बघा, फायनली आता पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे. आम्ही केक झोमॅटोवरून ऑर्डर केलाय, चॉकलेट चिप्स केक. माझं फेवरेट आहे चॉकलेट फ्लेवर म्हणून ऑर्डर केलाय. त्यांनी सोबत चाकू पण दिलाय, पण बघा त्यांनी टॅग कुठला दिला, हॅपी बर्थडेचा. आता आमचा बर्थडे तर आहे नाही, म्हणून आता बर्थडेचा टॅग थोडी ना लावू शकत, ॲनिव्हर्सरी आहे. असे मिस्टेक्स करतात हे लोक. सो आता ठीक आहे, असू द्या. फक्त आता केक कट करू, ॲनिव्हर्सरी आहे.
तर फ्रेंड्स, केक कट झाला, डेकोरेशन पण छान झालं. भेटूया आता उद्या. आतासाठी टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, बाय. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की माझ्या हस्बंडचं ऑफिस आहे, ब्रेकफास्ट बनवायचं आहे, लंचमध्ये काय बनवणार, टिफिन वगैरे सगळं एक्सेट्रा एक्सेट्रा, ते सगळं माझंच पोपट झालं ॲक्च्युअलमध्ये. मला सरप्राईज दिलं त्यांनी की आज सुट्टी आहे असं तसं. सो आता ते बोलले की तयार हो, रेडी हो, बाहेर चल. आता बघू कुठे नेत आहे. मला पण माझ्यासाठी पण सरप्राईज आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात येईल की कुठे नेलं, आम्ही कसा कसा डे स्पेंड केला. सो बघत राहा व्लॉग माझा शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो गाईज, तर मी रेडी झाली आहे बाहेर जाण्याकरिता. तर फ्रेंड्स, आता आलो आहे आम्ही मॉलमध्ये. तर आतमध्ये जाऊन बघू आता काय आहे तर प्लॅन. हा तर सिनेपोलिस आहे. मूवी बघायचा प्लॅन आहे वाटते. अच्छा, आता आम्ही घरून नाश्ता करून आलो, पण आता 2-3 तास काही भेटणार नाही म्हटल्यावर आता आम्ही इथे सिनेपोलिसलाच काही ऑर्डर करायचा विचार केला. बघू, यांच्याकडे मी लास्ट 2-3दा आली आहे पण एवढी व्हरायटीज नसते. आता बघू, इथलं काहीतरी स्पेशल ट्राय करून बघते. आम्ही आणि फायनली आमचं फिक्स झालं. तर आम्ही व्हेज पिझ्झा कोक कॉम्बो ऑर्डर केला. त्याची नाही, हा नाही, सॉरी, हा कोक नाही. आम्ही मग फायनली हे केलं तर व्हेज पिझ्झा कॉफी कॉम्बो. त्याची प्राईस होती 570. तर आम्ही इथे मोआना 2 मूवी बघायला आलो आहे. 3D मूवी आहे. तर हे 3D चष्मे पण आम्हाला भेटले. तेवढ्यातच आमचं ऑर्डर सुद्धा आलेलं आहे. पिझ्झा आणि 2 कॉफी. मूवी बघताच आम्ही पिझ्झा आणि कॉफी फिनिश केली. छान होता, टेस्ट छान होता. पिझ्झा आणि कॉफी दोघंही ऑसम होते. आता मूवी नंतर निघालो आम्ही एक्झिट मोडकडे. आता एवढ्या लवकर मॉलमधून जायचं म्हटल्यावर एवढ्या लवकर नाही निघणार, दुसऱ्या ठिकाणी जाते ते पण सांगत. मंत्रा मॉलमधून आम्ही एक्झिट येते. मूवी छान होती. मोआना 2 होती मूवीचं नाव. मूवी छान होती. ॲक्च्युली मध्ये मला ॲनिमेशन्स मूवी नाही आवडत, पण बघायला गेले हे माझा फर्स्ट टाइम असणार ॲनिमेशन मूवी बघण्याकरिता. आणि छान होती मूवी, एकदम इंटरेस्टिंग वाटली, कॉमेडी वाटली, बोर नाही झाला, झोप नाही आली, छान होती. वाटलंच तुम्ही पण जाऊन बघू शकता. जा बघायला, छान मूवी आहे, बोर नाही करत. हां, आता माहीत नाही कुठे नेते, मला सांगत पण नाही कुठे नेते. आता माहिती पडणार थोड्या वेळात की कुठे नेते. हां, आता आम्ही मंत्रा मॉलमधून निघत आहोत. आता माहीत नाही कुठे नेते. चल म्हणतं सरप्राईज आहे तुझ्यासाठी असं म्हटलं. चला आता बघू काय सरप्राईज आहे तर. कुठे नेते विचारायचं का? जानू कुठे नेते मला? म्हणतो ना, नाही सांगायचं, सरप्राईज आहे मला. तर ठीक आहे, पोचल्यावर सांगते मी काय. मला माहिती.
गाईज आपण पोहोचलेलो आहोत आता. जानू आता तर सांगा कुठे आणलाय मला. म्हणजे हैदराबादचा सर्वात मोठा मॉल आहे का हा? अच्छा, हैदराबादचा सर्वात मोठा मॉल आहे. मी पण इथे फर्स्ट टाइम आली आहे. तो कसा मॉल आहे काय आहे रिव्ह्यूज मी सांगेल. वाई ओह माय गॉड, एंट्रीच एवढी भारी आहे तर मग मॉल कसा असणार आतमधून. ओ माय गुडनेस, ओ माय गुडनेस. हे काय आहे सर, हे काय सर, हे 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 एवढं मोठं हे काय आहे. आय थिंक मला बॅग घेऊन देता वाटते हे. तुम्ही पण म्हणत ना इथे मिस्टरच बघत आहे की का ते बघत आहे, कारण की माझ्यापेक्षा त्यांची चॉईस छान आहे असते. तेच मला शॉपिंग करून देतात नेहमी. जर चप्पल घ्यायला आलं ना तर माझे मिस्टर मला एक्स्ट्राची वस्तू घेऊन देतात, म्हणून त्यांच्यासोबत शॉपिंग करायला मला मजा येते. ते बघा आता चप्पलकडे गेलो होतो अगोदर, सॉरी बॅगकडे गेलो होतो अगोदर, आता ते ड्रेस बघत आहे. म्हणजे मला एखादा ड्रेस तर पक्काच आहे. बापरे, इकडे तर खूप सारं कलेक्शन दिसत आहे तिथल्यापेक्षा. तर फ्रेंड्स फायनली एक बॅग सिलेक्ट केली मी. ही आहे एल कंपनीची, ते पण 5000ची आहे. कशी वाटत आहे ही बॅग माझ्यावर. मला ही आवडली तर घेतली. जानू जानू याच्यात हे बॅग आवडली का. हा आवडली. कशी वाटत होती बॅग. गाईज आता मला पर्स घ्यायचं आहे, अजून एक पर्स घ्यायची आहे म्हटल्यावर मला इथे काहीतरी न्यू इंटरेस्टिंग दिसत आहे बघा. वाव, मला ही पर्स आवडली आहे. तसंच मार्केटला वगैरे नाही का जाणे का. एक सेकंड, ही चटईनी बनली आहे वाटते ही पर्स. हे बघा काहीतरी न्यू मस्त एकदम. काहीतरी नवीन बघायला भेटते गेलं की. जण मला ही आवडली तर ही घेऊ. ये माझ्याकडे 2 पर्स झाली. हँडबॅगचं बिल झाल्यानंतर आम्ही जात आहे माझ्याकरिता शॉपिंग करायला. ते पण स्टाईल युनियनमध्ये नवीन ब्रँड आहे. चला बघू. स्टाईल युनियन आहे ना ब्रँडचं नाव. आज माझ्याकडे 2 ब्रँडच्या कपड्यांचं कलेक्शन झालं. एक म्हणजे स्टाईल युनियन आणि दुसरं म्हणजे मॅक्स. पूर्ण मॉल फिरल्यानंतर आणि शॉपिंग झाल्यानंतर आम्ही जात आहे आता जेवण करायला. फ्लेचाझो म्हणून एक रेस्ट्रो आहे तिथे जात आहे. फर्स्ट टाइम आलेली आहे. जेवण कसं आहे बघू. या रेस्ट्रोचं सिस्टम असं आहे की इथे बुफे असतो, मीन्स की फिक्स पेमेंट असते, अनलिमिटेड जेवण असतं. अगोदर स्टार्टरमध्ये आलं क्रिस्पी कॉर्न, टेस्ट तर खूपच अमेझिंग होतं. नंतर आलं चिकन टिक्का, मटन चाप, फिश फ्राय, चिकन पकोडा, चिकन अंगारा, हे सगळं होतं स्टार्टर्स. खूपच अमेझिंग टेस्ट होती. जेवण एकदम भारी होतं, खूप छान. मग आम्ही गेलो इथे बुफे सिस्टमला. बुफेमध्ये इथे व्हेजिटेरियन पण होतं, नॉन व्हेजिटेरियन पण होतं.
दोघांकरिता होतं. बघत होतो आम्ही की व्हेजमध्ये काय नॉनव्हेजमध्ये काय. आम्ही नॉनव्हेजच खाल्लं पण खूप छान होतं. रेस्टॉरंट एकदम भारी होतं. आम्ही नंतर जेवणसुद्धा केलं आणि मग नंतर मला पनीर खायचं होतं तर पनीर टिक्कासुद्धा ऑर्डर केलं होतं. मग जेवण झाल्यानंतर आम्हाला खायची होती आईस्क्रीम. आम्हाला म्हणजे मला त्यांना नाही आवडत तेवढं पण मला खायची होती आईस्क्रीम. तर मी सगळेच फ्लेवर ट्राय केलं. अगोदर चॉको चिप्स खाल्लं, छान होतं, हे पण मस्त होतं. चॉको चिप्सचं त्यांनी मला रोल बनवून दिलं. छान. तर जेवण झालं आहे तर आता वाजले आहे रात्रीचे 12. आम्हाला उशीर होईल घरी जायला. बरं असो, जेवण एकदम अमेझिंग होतं. आजचा दिवस खूप छान गेला. यांचं सरप्राईज मला आवडलं. माझी खूप सारी शॉपिंग पण झाली. थँक्यू जानू, थँक्यू सो मच. आमची कॅब आलेली आहे तर आम्ही जात आहोत घरी. आणि हो, आजचा ब्लॉग कसा वाटला मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब तर करा. आणि हो, माझं दुसरं चॅनल सासरच्या रेसिपीजला सुद्धा सबस्क्राईब करा. त्या चॅनेलवर मी छान छान रेसिपीज घेऊन येते तुमच्याकरिता. आणि कुठलं रेसिपी हवी असेल तर मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ते पण कळवा. ते पण बनवायचा मी प्रयत्न करेल. मला इन्स्टाला पण फॉलो करा. इन्स्टाला पण माझी आयडी आहे पूजा बेले म्हणून. आणि सासरच्या रेसिपीजचं पण इंस्टाग्राम अकाउंट आहे. त्यालासुद्धा तुम्ही लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. आतासाठी टाटा, बाय बाय, सी यू, गुड नाईट.